मित्रांनो, सकाळचे 8 वाजलेत आणि मी चहा घेऊन आलो होतो ऑपरेटरसाठी. रात्री 1:30 वाजेपर्यंत आपलं ऊसाची हार्वेस्टिंग चालू होती. तर आता 8 वाजता सकाळी चहा वगैरे घेऊन आलो होतो. आता सगळ्यांनी चहा घेतलाय. आता लगेच हार्वेस्टिंग आपली चालू करायची. राहिलेला जे ऊस आहे रात्री अर्धा झाला होता, बाकीचं आता करायचं. आता वाटाच्या कडेला बघा इथे नाली असल्यामुळे काही ऊस राहिलेत, हार्वेस्टर कडेला येत नव्हतं, तर अशा सरीवरती आतरून ठेवले. तुम्ही पण असं करू शकता, नंतर ते मशीन मध्ये घेता येतात. काल एकच इनफिल्डर होतं, आज बघा दुसरं पण आलेलं आहे या साईडला. हे बघा, एक भरून जाते लगेच दुसरं येते. तर आज बसायला वेळ भेटत नाही आणि पडलेला ऊस आहे आणि एका साईडला पडलेला नाही, त्यामुळं बरेचसे ऊस राहत आहेत खाली, तर ते लगेच आम्हाला उचलून पण टाकावं लागतंय. आता काल आम्हाला माहित नसल्यामुळे आम्ही सगळे ऊस उभा करून ठेवत होतो सरीमध्ये. नंतर समजलं की असे ऊसावरती टाकले तरी पण मशीन मध्ये जातात, त्यामुळे मग आज लगेच, आणि ऊस पण जास्त होते आज, तर लगेच सरीवरती टाकून दिले, ते पण मशीन मध्ये जातात. पहिल्या दिवशी आम्ही उभा करून ठेवत होतो, तर उभा केलेच पाहिजे असं काही नाही. आता 14 महिन्याचा ऊस असल्यामुळं ऊसाची भरपूर वाढ झाली आणि एका साईडला पडले नाही, त्यामुळं मशीन पण जाम होत होती, तर ते रिवर्स घेऊन परत पुढे घेत होते. तर इथं बघा मित्रांनो, पुढं खड्डा आहे, तर खड्डा असल्यामुळं मशीन काही एकदम कडेला येत नाहीये. तर इथं काही पडलेले ऊस तुम्हाला दिसतील, तर ते तसे ऊस राहतात जर पुढं मशीनला जागा नसेल तर. त्यानंतर आपल्याला लगेच उचलून टाकावे लागतात. मित्रांनो, आपला पूर्ण फळ जे आहे ते हार्वेस्टिंग करून झालेलं आहे. बघू शकता तुम्ही, मशीन आता निघालेली आहे. टोटल आपला 3 एकरचा फळ होता, तर ते पूर्ण झालेलं आहे आज. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.